करेंगे करके। तुम्ही म्हटले की ज्या प्रकारे महिलांना पैसे वाटप केले जातात, तर निवडणुकीला रात्री पैसे वाटले जायचे, या योजनेच्या माध्यमातून निवडणुकीसाठी पैसे वाटले जातात, यामुळं अतुल सावे चांगलेच भडकले होते तुमच्यावर। काय आहे की अतुल सावे साहेबांनी समजावून सांगा ना की हे लोक तुमच्या चुनावी क्षेत्रामध्ये येत नाही का? हे तुमची लाडली बहीण नाही आहे का? हे लोक काय म्हणू लागले की आम्हाला तुमच्या फुकटाचे पैसे नाही पाहिजे, आम्हाला आमच्या कष्टाचे जे हक्काचे पैसे आम्ही आयुष्यभर काम करून आम्ही ते पैसे टाकले होते, ते पैसे आम्हाला अतुल साहेबांना सांगा की आमच्या समोर या, डिबेट करा। हे महिलांना अतुल सावे असं त्यांच्या समोर बोलले ना, थोबाडीत मारतील ते। असं बोलण्याची हिम्मत कशी होती त्यांची? लोकांचे पैसे तुम्ही खाऊन बसलेले आहे, सहकार मंत्री होते तुम्ही, काय केलं तुम्ही? तुमच्या डिपार्टमेंटच्या नाकच्या खाली हे सगळं भ्रष्टाचार सुरू होता, तुमची जबाबदारी होती, इम्तियाज जलीलची नाही। तुम्ही मंत्री आहे, इतके मोठे मंत्री आहे, 2-2, 4-4 गाड्या घेऊन फिरतात तुम्ही, किती मंत्री आहे, आणि माझ्यावर भडकतात तुम्ही। या तुम्ही यांच्या समोर येऊन एकदा बघा, तुमच्यामध्ये हिम्मत असेल ना अतुल सावे साहेब, तुम्हाला सांगतो मी, तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर एकदा हे सगळं तुमच्या ऑफिसवर पाठवतो, मग सांगा तुम्ही तुमचा हाल काय करतील। हे आमची लाडली बहीण जे आहे ना, माझी लाडली बहीण आहे हे सगळं, तुमची लाडली बहीण जे आहे ना ते सिल्लोडमध्ये बसलेले आहे आता सगळे। बरं, ह्या बहिणींच्या फौजीच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल सरकारला आणि योजनेच्या माध्यमातून? त्या नाही काय आहे की तुम्हाला काय फुकटात द्यायचं आहे द्या, 2 महिन्यासाठी हे स्कीम आहे, निवडणूक संपली की लाडली ना बहीण ना भाऊ काही राहणार नाही, निवडणुकीपुरती 1,500 रुपये द्यायचं आणि मत मागायचं। हेच ऑफिशियल करप्शन कसा असू शकतं? 46,000 कोटी 46,000 करोड रुपया दर वर्षाला, त्यांना 1,000 कोटीही नाही पाहिजे। 100 कोटी रुपये दिले तर त्यांचं सगळं काम सुरळीत होतं या ठेवीदारांच्या। लाडकी बहीण तर लाडके वोटर म्हणून पैसे देतात, ते त्यांच्या कहीं पे निगाहें कहीं पे निशाना। 1,500 रुपये डालना और धीरे से बोलना हमको वोट करना, बस यही मामला है। तुमच्या दृष्टीने या योजनेला काय नाव असायला हवं? या योजनेला काय नाव असायला हवं? काय त्यांना काय नाव द्यायचं आहे? सगळं भामट्यांचं बाजार आहे साहेब। तुमच्या लाडकी बहिणी आंदोलनाला पण आता 10 महिने झाले जातात, तरी हातात काही नाही आहे, आज कसं तुम्ही पुढं तीव्र आंदोलन करू? नाही, आता सोमवारी बघू, सोमवारी त्यांनी सांगितलेलं की कमीत कमी 10,000 रुपये वाटायला सुरुवात करा। मंगळवारी हे तो मीटिंग घेणार आहे, सगळ्या शहरातले जिथले आपले अधिकारी आहे, प्रमुख अधिकारी आदर्शा संदर्भात मीटिंग घेणार आहे, त्या मीटिंगमध्ये आम्हालाही बोलवा, तुमची काय हे असणार आहे। नाहीतर बघा आता तुमची आमची लाडली बहीण तुमच्या लाडली बहीणपेक्षा किती मोठी आणि ताकदवर आहे हे आम्ही दाखवून देऊ। सोमवारनंतर आंदोलनात तुमची तीव्रता दिसून येईल। मंगळवार। थँक्यू सर।